नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि एकदम झटपट पटकन अशी होणारी खोबऱ्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला खोबऱ्याची आमटी बनवायची आणि आमटी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी 2 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं, 2 कांदे भाजून घेतलेले, अगदी छोटे छोटे कांदे उभे काप करून भाजून घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ भाजलेले, 1 चमचा धणे भाजलेले, अर्धा चमचा खसखस भाजून घेतलेली. त्यानंतर इथे मी 1 लसणाची छोटी गड्डी घेतलेली आणि ह्या गावठी आहे म्हणून मी याची साल काढलेली नाही, तसाच घेतलेला आहे कारण चवीला छान लागतो. थोडंसं आलं घेतलेलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि घेताना कोवळे देठ असेल अशी कोथिंबीर घ्यायची म्हणजे आमटी ही चवीला एकदम छान लागते. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे धणे, तीळ, त्यानंतर खसखस घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला खोबरं, आलं, लसूण आणि कांदा, कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. छान असं गुळगुळीत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण पाणी घालून गुळगुळीत वाटण तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनेच करायचं आहे, खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही. आता आपल्याला आमटी बनवायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, काही कढीपत्त्याची पाने घालायची आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते वाटण आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं. आता हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटे आपण वाटण परतून घेतलेलं, कारण छान असं खमंग आपण भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ सुद्धा परतायची गरज नाही. इथे बघा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे. तर इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर घेतलेला आहे 1 चमचा मिरची पावडर आणि इथे 1 चमचा मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. हा मसाला तुम्ही आमटीमध्ये जरूर घाला कारण त्यामुळे आमटी खूप चवीला छान लागते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. बघा या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि आपल्याला हे तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे. तर इथे आपण वाटण हे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं, त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आणि ते पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आता घरामध्ये काही भाजीला नसेल किंवा काही सुचत नसेल तर पटकन अशी ही आमटी बनवायची आणि झटपट होते आणि चवीला छान लागते. एवढी छान लागते की तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा अगदी चुरून खाऊ शकता. ऐन वेळेस सुद्धा तुम्हाला काही सुचलं नाही तर ही आमटी जरूर करून बघा. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. अगदी कडकडीत गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला किती जणांची करायची त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ बघून पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे साधारण मी 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि गॅस मोठा ठेवायचा. एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे मोठा गॅस ठेवून
आमटीला मोठी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या राज्यातून बघता, कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. यावरती आपल्याला थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे आपल्याला ही आमटी आटवून घ्यायची आहे. तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आमटी छान अशी खळखळून आटलेली आहे. 10 ते 12 मिनिटे झालेली आहे. अशी आटून द्यायची, त्यामुळे चवीला छान लागते. आता तुम्ही म्हणाल आमटीमध्ये तर तीळ टाकले, खसखस टाकली, यामुळे काय होतं, खोबरं असं चोथाट चोथाट होतं. त्यासाठी आपल्याला आमटी ही मिळून येण्यासाठी खसखस आणि तीळ टाकायचे आहे. म्हणजे काय होतं, जी आमटी आहे चवीला छान लागते आणि एक संद अशी तयार होते. एकीकडे पाणी आणि एकीकडे मसाला किंवा वाटण असं बाजूला होत नाही. तर तुम्ही इथे आमटी बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही आमटी झालेली आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरात भाजीला काही नसेल तर हाताखालच्याच या साहित्यामध्ये तुम्ही ही खोबऱ्याची आमटी बनवू शकता. करायला अतिशय सोपी आहे आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आहे. ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, बाजरीची भाकरी चुरून खाऊ शकता. न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी ही चवीला आमटी छान झालेली आहे. तर माझ्या या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याची आमटी जरूर करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.